बासुंदी खायला कुणाला आवडत नाही, पण हे बनवणं खूप अवघड वाटतं. पण तुम्हाला सांगू का, फक्त जर एक ट्रिक तुम्ही जर वापरली, तर ही बासुंदी बनवणं एकदम सोपं होईल. आणि हो, अशाच प्रकारची घट्ट आणि मलाईदार अशी बासुंदी बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम सोप्पा आहे आणि फक्त एका इन्ग्रेडियंटमुळे आपली ही बासुंदी खूप घट्ट अशी छान मलाईदार बनणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया बनवण्यासाठी. त्यासाठी सर्वात आधी मी इथे 2 लिटर दूध घेतलेलं आहे. हे घरच्या म्हशीचं दूध आहे, म्हणून मी ह्याला छान असं चाळून घेत आहे. गाळून घेत आहे गाळणीमध्ये. अशा प्रकारे संपूर्ण दूध आपण गाळून घ्यायचं. हे घरच्या म्हशीचं दूध आहे, त्यामुळे फुल क्रीम फॅट आहे. ह्याला आपण गॅसवरती ठेवून घेऊया. आपल्याला सुरुवातीचे 5 ते 10 मिनिटे कंटिन्युअसली हलवत राहायचं, कारण आपलं दूध जर बुडायला लागलं तर करपूस असा वास येईल आपल्या बासुंदीला. त्यामुळे बूड लागता कामा नये, ह्याचं आपण ह्याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कंटिन्युअसली हलवत राहायचे. सुरुवातीला तुम्ही पाहू शकता हे दूध किती जास्त आहे. ह्याला अर्धं होईपर्यंत आपण कंटिन्युअसली हलवत राहायचं. जर तुम्हाला इतर कामे असतील तर तुम्ही गॅसचा फ्लेम लो ठेवून ह्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं. फक्त एक काळजी घ्यायची की बूड नाही लागू द्यायचा. आणि मग मी ते 7-8 केसर घेतलेले आहेत, हे देखील दुधामध्ये टाकून घेऊया. ह्याने छान असा कलर येतो आपल्या बासुंदीला. तुम्ही थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून देखील टाकू शकता, पण मी डायरेक्ट दुधामध्येच टाकून दिलेलं आहे. छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं. ह्याला सतत हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता दूध आता किती कमी झालेलं आहे. मला साधारणतः पाऊण तास लागलेला आहे ह्याला घट्ट होण्यासाठी. तुम्ही पाहू शकता. आता जी सिक्रेट ट्रिक आहे ती म्हणजे मी इथे 1 ते 2 तासासाठी हे तांदूळ भिजून ठेवलेले होते. ह्याला फक्त हे 1 ते 1.5 चमचा तांदूळ आहेत. ह्याला स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. 1 ते 2 चमचे दूध टाकून ह्याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची आणि मग हे देखील आपल्या ह्या दुधामध्ये टाकून घ्यायचे. तांदळाची प्युरी टाकल्यामुळे आपली बासुंदी लवकर घट्ट होते आणि खायला देखील मस्त लागते. घट्टसरपणा येतो आपल्या बासुंदीला. ह्याला परत हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता आपल्या बासुंदीचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि आपली ही बासुंदी किती घट्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता. दूध एकदम कमी झालेलं आहे. आणि मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजू, बदाम आणि विलायची. ह्याला छान असं बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे. आपण पाहूया आपलं दूध. तुम्ही पाहू शकता दुधाची क्वांटिटी किती कमी झालेली आहे. सुरुवातीला इथवर होती, आता तुम्ही पाहू शकता हे किती खाली आलेली आहे. म्हणजे 30% आपले हे दूध बाकी आहे. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर ह्याच्यामध्ये घालू शकता. गोड आवडत असेल तर जास्त टाकू शकता. मी इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे. आणि मग नंतर आपले संपूर्ण चॉप केलेले ड्रायफ्रूट्स देखील त्यामध्ये टाकून घेऊया. आणि मग परत ह्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आता ह्याला 5 मिनिटासाठी मिक्स करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून टाकायचा. तयार आहे आपली गरमागरम बासुंदी. तुम्ही पाहू शकता किती घट्ट अशी आपली एकदम हलवाई स्टाईल बासुंदी तयार झालेली आहे. कलर देखील ह्याला किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला जर अजून पिवळट कलर हवा असेल तर तुम्ही वरतून केसरचं दूध देखील टाकू शकता, ज्याने की ह्याला पिवळा कलर येईल. पण आपली महाराष्ट्रीयन बासुंदी अशाच कलरची असते ना, म्हणून मी ह्याला वरतून कोणतेही म्हणजे दूध वगैरे ॲड केलेला नाही आहे केसरचा. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली बासुंदी तयार झालेली आहे.
पाहिलं ना किती सोपी आहे बनवणं. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हा सर्वांना नक्की आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.